एक दिवशी या घरातनं आम्ही दोघी साफ होऊ, पण हे घर काय साफ दिसणार नाही. किती पण आवरा, पसारा घालायला सगळे रेडी असतात. म्हणजे ज्यांच्या नावावरती घर आहे ते पसारा घालून जाताय आणि बिचारे आम्ही ज्यांचं बिनपगारी फुल अधिकारी असल्यासारखं सारखा पसारा आवरायचं काम करतो. आणि त्यात ही एक पोर आहे, जी खेळते एकीकडे, तिच्या खेळण्या तिसरीकडे आणि तिला पसारा घालायचा असतो तिसरीकडेच. आपण मस्त आवरून घेऊया आणि हे सगळं आवरून झाल्यानंतर मी मस्त झाडांना पाणी वगैरे घातलं आणि वरतून पण थोडासा स्प्रे करत होती. कारण उन्हाळ्याचे दिवस आहे आणि ह्या पेस्टलीला थोडं वरतून स्प्रे केलं की थोडं छान वाटतं आणि ती पण थोडी टवटवीत दिसते. सो त्यामुळे मी छान स्प्रे करत होती. आणि साशवी पण ह्या झाडांसोबत छान खेळते, त्यामुळे आम्ही ती बेडची जागा पण थोडीशी चेंज केली आहे आणि तिथे गॅलरीमध्ये तिला खेळायला छान वाटतं झाडांसोबत. संध्याकाळी पण आम्ही थोडा वेळ बसलो की फ्रेश वाटतं. आणि माझं हे बांबूचं झाड बिचारं थोडं वाळून गेलेलं आहे. मध्ये तो 2-3 दिवस त्याला पाणी नव्हतं घातलं, सो त्यामुळे ते खराब झालं होतं. पण ठीक आहे, आंब्याचं झाड मस्त झालंय. थोडा वेळ झाडांसोबत टाईमपास केल्यानंतर साशवी बघा काय करते, तिचं काहीतरी वेगळंच चाललं होतं. तिने मस्त हळदी-कुंकू वगैरे घेतलं होतं आणि कोणत्या प्रकारचा जादूटोणा करत होती काय माहिती. आता हा सगळा तिचा पराक्रम चालला होता. सोनलने आताच लादी पुसली होती आणि त्याच्यावरती ही असं काहीतरी करत होती. म्हणजे काय, काय करावं काय ह्या माणसांना खरंच कळत नाही. हिच्या बापाचं घर आहे म्हणून ही अशी करते आणि बिचारे आम्ही साफ-सफाई करायचं काम करतोय. ठीक आहे, ती तिच्या बावल्यासोबत पण जादूटोणा करत होती. आता हा सगळा पराक्रम झाल्यानंतर आम्ही तर इतके आळशी झालोत, की काल वाळत घातलेले कपडे मी आज काढते, कारण तिथे नवीन कपडे वाळत घालायचे होते. तुम्ही पण असं करता का? तर कालचे कपडे आम्ही आज काढणार आहे, आता नवीन कपडे परत तिथे सुकत टाकतोय. हे सगळं कामं आवरून झाले. दुपारी थोडं साशवी वगैरे झोपल्यानंतर आम्ही पण थोडासा आराम केला आणि संध्याकाळी हे लोकं आले. ह्या दोघं कामावरनं आले, की ते असे भूक लागली, भूक लागली करतात, की जसं की आम्ही त्यांना टिफिनच देत नाही किंवा दिवसभर ते उपाशीच असतात. आल्यानंतर डोक्यावरती बसतात, की आम्हाला भूक लागली आहे, भूक लागली आहे. सो त्यांच्यासाठी मी छान भेळ बनवत होती. म्हणजे चिवडा मी ऑलरेडी बनवलेला आहे, पण त्यांना नुसता चिवडा नाही खायचा आहे. त्यांना त्याची भेळ बनवून खायची. म्हणजे ही पण नखरे असतात. ठीक आहे, आता त्यांना बनवून देते. सो तुम्ही पण लग्न करत असाल तर ह्या सगळ्याची तयारी ठेवा, की तुम्हाला अशा पण काही गोष्टी फेस करायला लागतील. ठीक आहे, आजच्या पुरतं एवढंच. आणि ही घरातली माणसं खरंच खूप चांगली आणि ती का चांगली हे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेन. तोपर्यंत तुम्ही भेळचा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.